सांगली इचलकरंजी गाडीचा ब्रेक फेल, 2 वाहनांना जोराची धडक, सुदैवाने जीवितहानी टळली। जयसिंगपूर येथे झेले पेट्रोल पंपासमोर एसटीचा ब्रेक फेल झाला। चालकाने प्रसंगावधान राखले तरीही 2 वाहनांना जोराची धडक बसली। केवळ दैव बलवत्तर म्हणून या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। कोल्हापूर भवानी मंडपासारखा प्रसंग होता टळला। त्यामुळे रस्त्यावरील प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला। इचलकरंजी आगाराची एसटी ही सांगलीहून इचलकरंजीकडे येत होती। जयसिंगपूर येथील झेले पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर एसटीचे एअर ब्रेक फेल झाले। ही घटना अचानक घडली, त्यामुळे एसटीवर चालकाचा ताबा राहिला नाही। समोरून येणाऱ्या इंडिका व दुचाकी होंडा ॲक्टिवाला एसटीची धडक बसली। चालक गौतम ज्ञानोबा पाडोळे यांनी प्रसंगावधान राखले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला। या अपघातात इंडिका व ॲक्टिवा गाड्यांचे नुकसान झाले आहे। या बसमध्ये सुमारे 24 प्रवासी होते, मात्र त्यांना कोणतीही इजा झाली नाही। त्यामुळे पुन्हा एकदा महामंडळाच्या व्यवस्थापनाचा आंधळा कारभार चव्हाट्यावर आलाय। एसटी बसमध्ये वायफाय आणि एसीची सुविधा करण्यापेक्षा एसटी महामंडळाने एसट्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे। घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि निर्माण झालेली वाहतुकीची कोंडी फोडत वाहतूक सुरळीत केली। या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे रस्त्यावरील सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला। महानकारी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे।